मानसोपचार तज्ञ सायकॅट्रिस्ट आहे, तर मी मेंटल हेल्थ बद्दल तुमच्याशी दोन गोष्टी बोलणार आहे. रिॲक्शन मेंटल हेल्थ हे ऐकल्यानंतर म्हणजे हो असंच रिॲक्शन येते की किंवा असं हळू बोलायचं किंवा नाही लपून बोलायचं, याच्याबद्दल ओपनली नाही बोलायचं, हे खूप कॉमन रिॲक्शन आहे. म्हणजे पहिल्यांदा नाही, कधी पण याच्याबद्दल म्हटलं तर एक तर लोक हसण्यामध्ये घेतात त्याला की अरे याच्याबद्दल काय बोलायचंय, किंवा एकदम म्हणजे लाजतात किंवा बोलायला घाबरतात. बरोबर, पण असं का होते? आता जसं तुमच्याकडे एक शरीर आहे, बॉडी आहे, त्याच्यासाठी म्हणजे बॉडी असल्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ आहे. तुम्ही त्याची काळजी घेतली तर ती फिजिकल हेल्थ चांगली राहील, काळजी नाही घेतली तर ती खराब होईल. तसंच तुमच्याकडे ब्रेन आहे, मेंदू आहे, म्हणजे मेंटल हेल्थ सगळ्यांकडे आहे. म्हणजे हे काही अशी गोष्ट नाही की फक्त जो आजारी आहे किंवा ज्याला असं लोक म्हणतात किंवा पागल आहे असं त्यालाच मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं मेंटल हेल्थ ही सगळ्यांची आहे. तुम्ही त्याची काळजी घेतली तर ती चांगली राहणार, काळजी नाही घेतली तर ती खराब होणार. म्हणून त्याची काळजी कशी घ्यायची हे बोलणं, आणि याच्याबद्दल आपण म्हणजे लपून नाही, ओपनली जितकं आपण त्याच्याबद्दल बोलणं तेवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आता आपण चालतो जर पडलो रस्त्यावर आणि आपल्याला जखम झाली, हाताला जखम झाली, तर आपण काय करतो? मग फर्स्ट एड करतो. आणि जखम झाली तर दुखते ना आपल्याला. म्हणजे असं तर नाहीये की आता मी चालते, जसं इमॅजिन करा मी रस्त्यावर चालते, पडली आणि मला हाताला खूप मार लागला आणि रक्त पण निघते, ब्लिडिंग होते. मग मी घरी गेली, घरी गेल्यावर मग मला घरचे बोलतील अरे हे काय काय नाही झालं तुला, तुझ्या डोक्यात आहे फक्त, तू फक्त विचार करते, दिसते रक्त येते. तर नाही, ते बोलणार की ते काय नाही झालंय, असंच तू रडते, काय दुखत आहे तुला, चल कामाला लाग परत, हे कर ते कर. दिसते जखम झाली आहे, लागते म्हणजे दुखते मला, रक्त येते, पण नाही, तुझ्या मनात आहे सगळं, काही असं काही फरक नाही. मग कसं वाटेल असं कोणी रिॲक्ट केलं तर? आणि मग त्याची फर्स्ट एड केलं नाही, त्याची काळजी घेतली नाही, पेन किलर घेतले नाही, किंवा जर इन्फेक्शन झालं असेल अँटीबायोटिक घेतले नाही, तर काय होणार? इन्फेक्शन होईल, वाढू शकते, जखम वाढू शकते. जर तुम्ही बघितलं ना एकदम सिव्हिअर केस मध्ये हात पण कापायला लागतो, ॲम्प्युटेशन करायला लागते जर जखम पूर्ण वाढून गेली तर. म्हणजे एवढा पण सिरियस त्रास होऊ शकतो. पण आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे बाहेरून दिसते आपल्याला, जे फिजिकल आपल्याला लागते, वूंड असते ते बाहेरून दिसते. मानसिक स्वास्थ्यावर जेव्हा कधी काही इजा होते, असं काही गोष्टी आपल्याला हर्ट होतात, जे काही सायकोलॉजिकल स्ट्रेस होते ते दिसत नाही. बाहेर नाही दिसल्यामुळे लोक असेच शब्द बोलतात ना की अरे काही नाहीये, तुझ्या डोक्यात आहे फक्त, तुझ्या मनात आहे, जाऊ दे, हे काही छोटी गोष्ट आहे, याच्यासाठी थोडी वाईट वाटलं पाहिजे. आणि जसं आता हाताचं जखम आहे त्याला आपण निग्लेक्ट केलं तर त्याचा मोठा आजार होऊ शकतो. तर मनाच्या जखमला पण आपण निग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं, बघितलं नाही, लक्ष नाही दिलं, स्वतःची काळजी घेतली नाही, तर ती पण एक मोठा आजार म्हणजे कन्वर्ट होऊ शकते. मग तेव्हा जाऊन डिप्रेशन, एन्झायटी किंवा सायकोसिस किंवा असे काही पण मोठे आजार होऊ शकतात. एकदम पहिल्या दिवशीपासून कुणाला पण आजार होत नाही. म्हणून हे गरजेचं आहे की आपण याच्याबद्दल बोलायला पाहिजे आणि आपण त्याची काळजी कशी घेऊ शकतो याच्याबद्दल बोलायला पाहिजे. ठीक आहे. तर आता एक म्हणजे इथे गोष्टी बायकाच आहेत सगळे, तर तुमच्यामध्ये बरेच लोक कामं पण करत असतील, घर पण सांभाळत असतील, तर दिवसभर तुमच्या मनामध्ये काही ना काही विचार, म्हणजे मुलांचा विचार, हसबंडचा विचार, आई वडील असतील, सासू सासरे असतील त्यांचा विचार, कामाचा विचार, सगळं काही काही चालू असेल मनामध्ये तुमच्या. पण या सगळ्यांमध्ये मी जे सगळ्यात जास्त बघितल्या बायकांची चूक म्हणा तर ज्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होत असेल म्हणा, एका व्यक्तीचे ते विचार अजिबात करत नाही. कोण असते तुम्हाला वाटतं? स्वतःचा विचार कधीच करत नाही, किंवा लास्ट शेवटला सगळ्यांनी जेवण केलं मग मी करणार, सगळे झोपले मग मी झोपायला जाणार, सगळ्यांच्या आधी मी उठणार. तर हे याच्यामध्ये मग आपल्या स्वतःची हेल्थ निग्लेक्ट होते, फिजिकल हेल्थ पण आणि त्याच्यासोबत मेंटल हेल्थ पण. तर ते आणि ते पण का गरजेचं, मी हे नाही म्हणते की तुम्ही कामं करायचं सोडून द्या, पण एक बॅलन्स आणणं गरजेचं आहे. कारण एका पॉइंट नंतर काय होणार, आता जसं की वॉटर म्हणजे आपण एक सेइंग आहे ते म्हणते की यू कांट पोर फ्रॉम एन एम्प्टी कप, म्हणजे का खाली कपामधून तुम्ही पाणी दुसऱ्याला पाणी किंवा काही देऊ शकत नाही. तर ही बॉटल सपोज तुम्ही आहे आणि हे पाणी म्हणजे तुमची पूर्ण एनर्जी आहे. सकाळी तुम्ही एका एनर्जी सोबत उठता, ते तुम्ही लोकांना देत जाणार, त्यांची काळजी करत जाणार, एका पॉइंट नंतर ती बॉटल खाली होणार.
त्यानंतर तुम्ही जर का ते परत फील केली नाही, म्हणजे असं काही केलं नाही आणि परत तुम्ही रिचार्ज होत आहेत, परत तुम्हाला म्हणजे शांत वाटतंय, मग एका पॉईंटनं तुम्ही दुसऱ्यांची पण काळजी नाही घेऊ शकणार. ज्या लोकांचा तुम्ही विचार करताय, तुमच्या फॅमिलीचा, मुलांचा, त्यांची पण काळजी घेऊ नाही शकणार तुम्ही. कारण एका पॉईंटनं तुम्ही पण एक्झॉस्ट होणार. तुम्ही म्हणता मी अच्छा सगळ्यांच्या नंतर झोपते, सगळ्यांच्या आधी ते 4 तासच झोपते. 4 तासाच्या झोपेवर म्हणजे त्याच्याने कोणाचंच काही म्हणजे एक टेम्पररी रिलीफ आहे की टेम्पररी तुम्हाला वाटते की चांगलं आहे, सगळं चांगलं चाललंय. एक वर्षानंतर 2 वर्षानंतर त्याच्यामुळे तुम्हाला आजार होणारच आहे. कारण का आपल्याला 7 ते 8 तासाची गरज असते. कमीत कमी 7 ते 8 तास झोपले पाहिजे आपण. मग ते 4 तासांनी काय होते, जे 4 तास आपण कमी झोपतोय ते आतमध्ये केमिकली स्ट्रेस वाढते. ते जेव्हा स्ट्रेस वाढते, आपलं कॉर्टिझोल लेवल वाढते. ते जेव्हा वाढते तर ते बॉडी प्रयत्न करत राहते आतमधून त्याला ठीक करायचं, कमी करायचं, रिलॅक्स करायचं, पण ते होत नाही. एका पॉइंट नंतर बॉडीची पण कॅपॅसिटी जाते. एका पॉइंट नंतर बॉडी पण गिव्ह अप करून टाकते. तर एक तर फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात, बीपी, डायबिटीज, डोकं दुखणे, हेडेक, अंग दुखणं, किंवा मग मानसिक स्वास्थ्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात की म्हणजे पूर्ण झोप निघून जाते की 4 तास पण झोप येणार नाही, ते इन्सोमनिया म्हणतो त्याला, किंवा घबराटची बिमारी म्हणजे खूप जास्त घाबरेपणा वाटणं, दिवसभर घाबरेपणा वाटणं, किंवा डिप्रेशन म्हणजे काहीच आनंदी नाही वाटणं. आणि हे फक्त 1-2 दिवसासाठी नाही, म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला जर का म्हणते की घरी काही प्रॉब्लेम झालाय किंवा घरी कोणाच्या फॅमिली मेंबरची डेथ झाली आहे, तर थोडे दिवस उदासीनता वाटणं हे नॉर्मल आहे, ते प्रॉब्लेम नाही आहे, हे नॉर्मल पार्ट आहे, सॅडनेस आहे. डिप्रेशन कधी म्हणतो आपण, जेव्हा खूप महिने झाले त्यांना अजिबातच आनंदी वाटत नाही, 2 आठवडे झाले, 4 महिने झाले, अजिबात चांगलं वाटत नाही, काम करायची इच्छा होत नाही, तेव्हा डिप्रेशन आपण म्हणतो. तर त्या लेवलपर्यंत नाही पोहोचायला आपण काय काय गोष्टी करू शकतो ते आपण पण बघूया. तर सगळ्यात पहिले जसं म्हटलं की स्वतःची काळजी, स्वतःला प्रायोरिटीवर ठेवा, दुसऱ्यांना पण ठेवा, पण एक बॅलन्स मेंटेन करा की स्वतःचा पण तुम्ही थोडा विचार करताय. आता ह्याच्यामध्ये बायकांचं जसं आता डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे स्टेजेस त्यांनी सांगितले की पहिले पिरियड जेव्हा चालू होतात तो एक फेज असतो, मग पिरियड झाल्यानंतर प्रेग्नन्सीचा एक फेज असतो, मग मेनोपॉज म्हणजे जेव्हा पिरियड थांबतात हे एक फेज असतो. तर हे का गरजेचं आहे, म्हणजे बायकांचं मेंटल हेल्थ, जसंच बायकांचं फिजिकल बॉडी माणसांपेक्षा वेगळी आहे, तसंच मेंटल हेल्थ पण माणसांपेक्षा वेगळं आहे. एखाद्या माणसाला जे फिजिकल प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात आणि बाईला वेगळे असू शकतात, तसेच मेंटल हेल्थमध्ये पण काही प्रॉब्लेम्स बायकांना वेगळे होऊ शकतात आणि माणसांना वेगळे. तर बायकांना काय गोष्टी जास्त अफेक्ट करतात, तर जे हॉर्मोन्स ज्याला म्हणतो, म्हणजे हे पिरियड्स बद्दल सर्जे बोलले, तर एव्हरी मंथ पाळी येते, दर महिन्याला पाळी येते, हॉर्मोन्स वर खाली होत असतात आणि त्याचा खूप स्ट्रॉंग लिंक असतो मूड सोबत, इमोशन्स सोबत, मूड सोबत, ते हॉर्मोन्सचा खूप स्ट्रॉंग लिंक असतो. कसं तर बरेच लोकांनी नोटीस केलं असेल की पिरियड्सच्या जस्ट थोड्या दिवसाआधी 1-2 दिवसाआधी मूड चांगला नसतो, थोडं चिडचिड जास्त वाटते आणि मग आपल्याला कळतं अच्छा म्हणजे आता पिरियड येणार आहे पुढच्या आठवड्याला, आणि मग पिरियड आले तर थोडा मूड चांगला होतात. त्या दिवशी 1-2 दिवस पेन होते, पण एकदा पिरियड गेले का मूड चांगला होतो, चांगला वाटायला लागतं. मग बाकीचे 15 दिवस चांगले जातात, मग परत लास्ट डेज येतात, मग परत मूड खराब होतो. ते ना प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात, म्हणजे पिरियड्सच्या आधी थोडासा मूड सिम्पटम्स, मूड स्विंग्स होणं. काही लिमिट पर्यंत ते नॉर्मल आहे, कारण का हे हॉर्मोन्स वर खाली होणारच आहे, तर ते प्रॉब्लेम नाहीये किंवा ते त्याच्यासाठी काही ट्रीटमेंटची गरज नाहीये. पण 100 मधून 5 बायका अशा असतात की ज्यांना खूप सिव्हिअर मूड स्विंग्स होतात. त्याच्याचं सरांनी एक सांगितलं की पिरियड्स मध्ये पेन होते, काही पेन नॉर्मल आहे, पण काही बायकांना जे एंडोमेट्रियोसिस असते त्यात खूप जास्त पेन होते. तर तसंच काही बायकांना पिरियड्सच्या आधी मूड स्विंग्स हे खूप जास्त होतात, ते 5-10 दिवस खूप जास्त चिडचिड, काही चांगलं वाटत नाही, झोप येत नाही, अंग दुखते, ब्लोटिंग म्हणजे असं पोट फुगल्यासारखं, अंग एकदम फुगल्यासारखं वाटते, ते प्रॉब्लेमॅटिक होते. तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या. खूप जास्त मूड स्विंग्स होत आहेत, मानसिक स्वास्थ्यावर फरक पडतात, तर सायकॅट्रिस्टची पण ट्रीटमेंट घ्या, ते प्रॉब्लेमॅटिक असतं. तर हे हॉर्मोन्स आपल्या शरीराला खूप वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट करतात. तसंच दुसरं एक स्टेज जेव्हा हे सेम हॉर्मोनल इम्बॅलन्स होते ते आहे प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर. म्हणजे प्रेग्नन्सीचा एक स्पेशल फेज असतो, डिलिव्हरी झाल्या पण पोस्टपार्टम डिप्रेशन हे एक क्लिनिकल कंडिशन आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर तो जो पहिला महिना असतो, काही बायकांना तुम्ही असं बघितलं ना की त्यांना असं नाही की डिलिव्हरी नको होती, म्हणजे मुलं नको होते,
ती खूप आनंदी आहे, त्यांना पाहिजे होतं की ते आई बनायचं होतं त्यांना, पण डिलिव्हरी झाल्यावर काहीच आनंदी वाटत नाही. बाळाकडे बघायची इच्छा होत नाही, काहीच आनंदी वाटत नाही, निगेटिव्ह विचार येतात आणि त्यांना स्वतःला पण मग ते खराब वाटते की मला असं का वाटतंय, मला पाहिजे होतं मूल, तर मला का त्याच्याकडे अफेक्शन वाटत नाही आणि का काळजी घेऊ शकत नाही आणि हे होऊ शकतं. तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे त्यांच्या मूडवर अफेक्ट होतो आणि त्यांना डिप्रेशन सारखे सिम्पटम्स होऊ शकतात. आणि बाहेरून बघून ना लोकांना म्हणजे आता कारण माहिती नसते अशा सगळ्या गोष्टीबद्दल, लोकांना वाटतं अरे असं का वागते, म्हणून फॅमिली मेंबर्स पण कधी कधी ते सपोर्ट टाकू शकत नाही कारण का त्यांना समजतच नाही की काय चाललंय. त्यांना असं वाटतं अरे हे तू सोड कामाला लाग, बाहेर पड, काय म्हणजे काय वॉकिंग करायला जा, हे सगळं तर त्याच्याने ठीक होऊन जाईल. पण कधी कधी फक्त तेवढ्या गोष्टी इनफ नसतात. कधी कधी आपल्याला थोडी एक्स्ट्रा हेल्पची गरज असते. तर असं म्हटल्यावर बरेच लोक म्हणतात की म्हणजे बायका वीक आहे, माणसांपेक्षा वीक आहे, त्यांना जास्त प्रॉब्लेम होतात हॉर्मोन्समुळे किंवा असं. पण तसं नाहीये. मी उलट म्हणेल की मला असं वाटते की जर एखादी हॉर्मोन्स हे जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात हे आपल्याला देवाने दिले, हे नेचरने आपल्याला दिले, त्याच्यामुळे जर आपल्याला त्रास होतात तर त्याच्यामुळेच आपल्याला ही एक पॉवर भेटते की आपण प्रेग्नेंट होऊ शकतो ना, आपण बर्थ देऊ शकतो. जे पण ते कोणी जर बर्थ बघितलं असतं की डिलिव्हरी कशी होते आणि काय, तर कोणी म्हणणार नाही की बायका वीक आहे. पण ते नॉर्मल असू दे किंवा सीझरनी होऊ दे, पण ते 9 महिने पण जेव्हा आई बाळाला पोटात ठेवते, त्याच्यानंतर डिलिव्हरी होते, त्याच्यानंतर अजून त्याच्या मागे 6-7 महिने बाळाची काळजी घेणं, जरी हजबंडनी पार्टिसिपेट केलं तरी त्या मुलाला आईच जास्त पाहिजे असते, ब्रेस्ट फीडिंग म्हणा सगळ्या गोष्टींसाठी. तर ते फेस बघून कोणी हे म्हणूच नाही शकत की बायका वीक असतात. तर हे हॉर्मोनल चेंजेस आपल्यामध्ये होतात, हे आपल्याला देवाने दिले आणि हे फॅक्ट आहे की त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिस्क असते थोडी मूड स्विंग असायचं, हे आपण एक्सेप्ट करून त्याला मॅनेज कसं करायचं ते आपण बघायला पाहिजे. नक्की ते कंप्लेन करत असते की मला काम होते, हे आहे म्हणजे मी वीक आहे तसं. आता हे एक गोष्ट झाली की आपल्या बॉडीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेसमुळे आपल्याला जास्त त्रास होते. दुसरं एक फॅक्टर असते की सोसायटी आपल्याला कसं ट्रीट करते, बायकांकडून जे सोसायटीला एक्सपेक्टेशन असते. आता तुम्ही सगळ्यांची काळजी घेता हे तुम्ही एक सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीये. तर जर तुम्ही एक दिवस उठून बोला की आज मला नाही करायचंय, तर किती लोक घरी तुम्हाला सपोर्ट करणार. तर ते पण एक प्रॉब्लेम होतो की सोसायटी पण विलिंग नाही की हा म्हणजे हिला सगळं बघायचं आहे, हिला काम पण जर करायचंय तर घरी पण सगळं हिलाच बघायचं. तर ते एक त्याच्यामुळे पण बायकांना जास्त स्ट्रेस असतो, रिस्पॉन्सिबिलिटीचा पण जास्त स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे मग मी जर त्यांना म्हटलं, माझ्याकडे कोणी आलं, मी त्यांना म्हटलं तुम्ही स्वतःसाठी टाइम काढा, वॉकिंग करायला जा किंवा असे बरेच काही वेगवेगळ्या गोष्टी, जास्त वेळ झोपा. ते मला आमच्याकडे टाइमच नाही, टाइम नाही, आम्हाला खूप काम असते, सगळे काम आम्हालाच करायला लागतात. बरोबर, टाइम नाही. त्यांनी जर तुमच्यावरती अपेक्षा टाकली आहे, तुम्ही पण तर ती एक्सेप्ट केली आहे. तुम्ही केला असेल प्रयत्न की ठीक आहे आपल्याला नाही करायचं किंवा आपल्यासाठी जास्त टाइम पाहिजे, पण कुठेतरी मी सजेस्ट करेन की आपण लोकांना तर नाही बदलू शकत, लोकांची अपेक्षा नाही बदलू शकत, लोकांना नाही बदलू शकत. आपण आपल्यासाठी स्टँड घेऊ शकतो की नाही मला एवढं तर एवढंच जमणार. कुठे कुठे नाही पण बोलायला शिका की मला हे नाही जमणार आहे. कुठे कुठे ठीक आहे, आता मी जर का दिवसभर कामावर असते तर मी काही टाइमचं जेवण नाही करू शकत, तर आपण मग ठेवू शकतो. जर बेटा दोघे काम करतो, अफोर्ड करू शकतो तर ठेवूया. मग घरचे लोक बघा तिच्या हाताचं जेवण आवडत नाही, तर मग त्याच्यापेक्षा नका ठेवू, मग बाहेरचं जेवण करा. तर आपण पण ते करायला रेडी नाही, बायका पण ते करायला तयार नाही की अरे नाही आता ते बाहेर कसं खाणार, तर मीच बनवतो. ठीक आहे, बाईच्या हाताचं तुम्ही पण खाताय ना, असं तर नाही की स्वतःसाठी वेगळं बनवून त्यांनाच बाईच्या हाताचं देत आहे. आणि याचं सोल्युशन आपण काढू शकतो, बाईला शिकू शकतो. ती काय 1-2 महिने ट्रेनिंग घेऊन काय जेवण बनवणं एवढी मोठी गोष्ट नाहीये, थोडंफार ऍडजस्टमेंट दोन्हीकडे मिळू शकते. तर अशी गोष्ट तुम्हाला पण मी हे नाही म्हणते की जाऊन भांडणं करा, पण मी फक्त म्हणते की सोल्युशन शोधा, सोल्युशन निघू शकतो. बऱ्याच बायका स्वतःवरच रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन घेतात, त्यांना वाटते की नाही हे नाही तर दुसरं ऑप्शन नाही. तुम्ही पण स्वतःसाठी थोडा स्टँड घेऊन नाही बघू शकता, तसं म्हणते. मग एक तर हे झालं की पहिले नाही म्हणायला शिका, मग तुम्हाला जो थोडाफार वेळ भेटेल मग तुमच्यासाठी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमची झोप इम्प्रूव्ह करा. 7 ते 8 तास जर तुम्ही नाही झोपत आहे तर ते इम्प्रूव्ह करा. म्हणजे हे थोडं उलट वाटेल तुम्हाला की पहिले झोपेचं सांगते, पण तुमचं रुटीन इम्प्रूव्ह
इम्प्रूव्ह झाली पाहिजे. 7-8 तास तुम्ही झोपले, त्यानंतर तुमच्याकडे जो टाइम उरतो त्याच्यामध्ये तुमचं तुम्ही रुटीन सेट करा की अजून काय काय करायचं. लोकांचं काय होते, पहिले कामं सेट करतात, रुटीन सेट करतात, हे करायचं ते करायचं, मग जेव्हा टाइम उरलाय थोडा वेळ झोपायचं. मग ते 5 तास असू दे, 4 तास असू दे, का 6 तास असू दे, तसं नाही. पहिले जर तुम्हाला झोपायचं टाइम आहे की तुम्हाला 10 वाजता झोपायला जायचंय, 10 वाजता झोपून तुम्हाला 6 वाजता उठायचं आहे, तुम्ही टाइम फिक्स केला, तर तुम्ही ते 10 ते 6 हा टाइम सोडूनच बाकीचे काम करायचे. किंवा तुम्हाला 5 वाजता उठायचं, मग तुम्हाला 9 वाजता काही करून झोपायला जायचं, 9 वाजता किंवा 10 वाजता मॅक्सिमम. तर 7 तास तुमची झोप कमीत कमी तुम्ही प्रयत्न करा, ती पहिले इम्प्रूव्ह करा. त्याच्यानंतर बाकीचा टाइम जो मिळतो तुम्ही जे काम करायचे करा, पण स्वतःसाठी मी 1 तास पण नाही सांगेन, 1 तासपेक्षा कमी टाइम तुम्हाला काढायचा आहे स्वतःसाठी. त्याच्यामध्ये काय काय करायचंय, सगळ्यात पहिले तर 1 तासापेक्षा पण कमी टाइम तुम्ही स्वतःसाठी काढला, त्याच्यामध्ये पण तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकते. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिले 15 मिनिटं काही पण प्रकारचं फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही शोधा स्वतःसाठी. ते एक्सरसाइज असू शकते, वॉकिंग असू शकते, तुम्हाला डान्स आवडत असेल तर डान्सिंग असू शकते, घरातल्या घरी पण करू शकता, किंवा जवळ कुठे क्लास असेल तर तिथेही जाऊ शकता. फक्त 15 मिनिटं. आता हे सर डबल फायदा आहे, फिजिकल हेल्थ पण चांगली करते आणि मुवमेंट आणि एक्सरसाइज मेंटल हेल्थ पण चांगली करते. कारण का नॅचरली त्याच्याने आपल्यामध्ये फील गुड केमिकल्स रिलीज होतात. डोपामिन नावाचे केमिकल असतो तो बॉडीमध्ये बनतो जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो, आणि त्याने आपला मूड चांगला होतो, चिडचिड कमी होते. तर पहिले 15 मिनिटं स्वतःसाठी कधी पण दिवसामध्ये काढा एक्सरसाइजसाठी. नेक्स्ट अजून दिवसात कधीतरी मध्ये टाइम भेटला तर 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी काढा काही पण प्रकारचं एक ब्रीदिंग एक्सरसाइज, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज. तुम्हाला जर योगा तुम्ही करता तर प्राणायाम, अनुलोम विलोम करू शकता. काहीच जर तुम्हाला येत नसेल तर फक्त एक जागेवर बसून एखादं म्युझिक लावून 10 मिनिटासाठी ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आहे, आणि स्लो. तुमचं जे नॉर्मल ब्रीदिंग असेल त्याच्यापेक्षा थोडं स्लो ब्रीदिंग करायचं आहे. ब्रीद इन करायचं, थोडा वेळ त्याला 2 सेकंड होल्ड करायचं आणि ब्रीद आउट करायचं. एकदम त्याच्यामध्ये काही खूप डिफिकल्ट गोष्ट नाहीये. असं लोक मला म्हणतात की ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा मेडिटेशन आम्ही करतो तर आमचं एका जागेवर ध्यान राहत नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या दिवशी नाही राहणार, दुसऱ्या दिवशी नाही राहणार. करून करून जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा ते 1-2 महिन्यानंतर तुम्हाला पहिले जर का फक्त 2 मिनिटं लक्ष लागायचं, मग कदाचित ते 5 मिनिटावर जाईल. तर ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सायकल चालवायला तर येत नाही, किंवा पहिल्या दिवशीपासून जेवण बनवायला, किंवा फर्स्ट डे पासून गाडी चालवायला, तर काही पण हे जे स्किल्स असतात ते स्किल्स तुम्ही करू शकता. असं पहिल्या दिवशीपासून तुम्हाला लहानपणात जसं सायकल घेऊन आपण नाही सांगत की चालवायला लागतो, आपण त्यांना शिकायला सांगतो. तर ब्रीदिंग एक्सरसाइज पण एक प्रकारचं स्किल आहे. 5 मिनिटापासून चालू करा कमी टाइम असेल तर, आणि हळूहळू मॅक्सिमम मी तुम्हाला 15 मिनिटं पण खूप आहे. 1 तास पण बसायला मी सांगत नाही तुम्हाला की 1 तास हात घेऊन बसा असं एका जागेवर. तुला टाइम नसते कोणाकडे, ठीक आहे. ते किती आहे, मला वाटतं अर्धा तास झाला. या अर्ध्या तासानंतर अजून 10-15 मिनिटं जर तुम्हाला भेटत असेल, आणि मी जर सजेस्ट करेन की एक दिवसामधून 15 मिनिटं तुम्ही स्वतःच्या काही पण हॉबीसाठी काढू शकता. हॉबी म्हणजे जे पण गोष्ट तुम्हाला करून एकदम आनंदी वाटते. जर मी तुम्हाला आज म्हटलं की बाकी सगळं टेन्शन सोडा, 1 तास तुम्हाला मी देते, तर ते तुम्ही 1 तासामध्ये काय करणार? कोणाला काय आवडते, काय करते, ते तर पहिलेच फिक्स केलं ना. म्हणून झोपायचा प्रॉब्लेम तुम्ही पहिले फिक्स करा. झोप झाली आहे तुमची पूर्ण, तर मग तुम्ही काय करणार? काही पण म्हणजे फक्त हे आनंद, याच्यामध्ये काही काम नाही आहे, याच्यातून काही पैसा नाही भेटणार आहे, हे फक्त मी माझ्या रिलॅक्सेशन साठी आणि एन्जॉयमेंट साठी करते. आणि टीव्ही फोन वगैरे नाही बोलायचं, हा इलेक्ट्रॉनिक्स नाही. काही लोकांना वाचन करायला आवडते तर ते बुक्स रीड करतात, काही लोकांना पेंटिंग आवडते तर ते पेंटिंग करतात, किंवा लहानपणी करायचं आणि सोडून दिलं, किंवा कोणाला स्टिचिंग आवडते, कोणाला डान्सिंग आवडते, क्राफ्ट मध्ये काही पण आवडू शकते कोणाला, किंवा कोणाला फक्त बाहेर जाऊन असं म्हणजे बीचच्या जवळ बसायला आवडते. ठीक आहे, रोज नाही जाऊ शकत पण आठवड्यातून एकदा तुम्ही टाइम काढा बाहेर जायचं. डेली एक 10-15 मिनिटं काढा. 10-15 मिनिटं कोणती पण पुस्तक तुम्हाला आवडत असेल तुम्ही वाचू शकता. मग ते तुम्ही रिझन देऊ नका की माझ्याकडे वेळ नाही हे करायचं. 15 मिनिटं गाणी ऐकायला आवडते किंवा सिंगिंग आवडते तर ते तुम्ही करू शकता, किंवा काही पण
म्हणजे तर मला जसं कधी कधी मला पेंटिंग असं आवडतं, मला खूप चांगली पेंटिंग नाही आहे पण कलर्स आवडतात मला. तर मी कलरिंग बुक्स घेते, मोठ्या मुलांचे पण कलरिंग बुक्स येतात, अडल्ट कलरिंग बुक्स. तर ते आणि पेंट ब्रशेस वगैरे आहे. कधी कधी थोडं पेंटिंग करते मी रात्री झोपायच्या वेळेस किंवा कधी पण जेव्हा मला वेळ भेटेल. पण असं आपण विचारच करत नाही की आपण जसं म्हणतो ना, आपली एनर्जी आहे, जे पाणी आपण खाली करतो ते भरायला आपण काय काय करू शकतो. झोप एक गोष्ट आहे, झोपेने ते 50% होत जाते, पण बाकी ऍक्टिव्हिटीज आपल्याला काही काही गोष्टी करायच्या. त्यामध्ये एक्सरसाइज आहे, ब्रीदिंग एक्सरसाइज आहे आणि असं काही पण रिलॅक्सेशन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, तर हे मला वाटतं टोटल तुमचं एक 40-45 मिनिट्स जरी तुम्ही स्वतःसाठी काढले, थोडं थोडं करू, एका टाइम मध्ये नाही. सकाळी 15 मिनिटं एक्सरसाइज करून घ्या, 15-20 मिनिटं मध्ये कुठे 5 मिनिटं भेटले तेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइज करून घ्या. संध्याकाळी थोडा वेळ भेटला तेव्हा एखादं काही हॉबी किंवा असं काही ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही डिफिकल्ट आहे का? करू शकतो. लास्ट मध्ये स्वतःहून जेव्हा नाही होत, म्हणजे तुम्हाला खूप टेन्शन वाटत आहे, स्ट्रेस वाटत आहे एखाद्या गोष्टीचं, मी सगळं प्रयत्न करून बघितलं नाही होत आहे माझ्याने, तरी पण मला चांगलं वाटत नाही, तर एखाद्या फ्रेंड सोबत, फॅमिली मेंबर सोबत बोलून बघा, शेअर करा कोणासोबत तरी. बरेच वेळा लोक मला हे सांगतात की मी कोणासोबत शेअर करत नाही कारण त्यांना कसं वाटेल, त्यांना पण टेन्शन येईल. बरोबर आहे, पण त्यांना जेव्हा टेन्शन असते आणि तुम्ही त्यांना बघितलं असतं दूर आणि तुम्हाला असं कळलं असतं की त्यांना खूप टेन्शन आहे पण ते तुम्हाला सांगत नाहीये, मला कसं वाटलं असतं. तुमची जर इच्छा होणार ना की आपण हेल्प करायला पाहिजे, आपण त्याची काळजी करतो, तर आपण म्हणजे मी आहे इथे, तुला कधी गरज वाटली तर मी आहे हेल्प करायला. तसंच जेव्हा त्यांना गरज वाटेल आणि आपण जातो त्यांना हेल्प करायला, तर आपल्या गरजेसाठी पण ते लोक येऊ शकतात. म्हणजे आपल्याला गिल्टी नाही वाटायला पाहिजे याच्यामध्ये हेल्प मागायला. तसे लोक, तसा सपोर्ट सिस्टम तुम्ही बिल्ड करा स्वतःसाठी की ज्यांना हक्काने तुम्ही सांगू शकता जेव्हा पण तुम्हाला कधी काही पण गोष्टीचं टेन्शन होत असेल. आणि तसंच त्यांना तुमची गरज असेल तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहा. बरोबर, तसेच तुमचे फ्रेंडशिप्स आणि रिलेशनशिप बिल्ड होणार. आणि एखाद्या वेळेस ठीक आहे त्यांना सांगून पण बरं नाही वाटलं, मे बी प्रोफेशनली कोणाकडून हेल्प घ्या, काउन्सिलर कडून किंवा सायकॅट्रिस्ट कडून, सायकोलॉजिस्ट कडून. कधी कधी आपल्याला असं वाटते की हा याचं आपण सोल्युशन काढू शकतो, आपण खूप महिने झाले प्रयत्न करतोय, पण जर नाही होत आहे तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. जसं तुम्हाला ताप आला, 4 दिवस आपण 4 दिवस स्वतःच औषध घेतो, पॅरासिटामॉल घेतो, काहीतरी घेतो घरीच, मग बरं नाही झालं तर आपण डॉक्टरकडे जातो की 4 दिवस झाले ताप उतरला नाही म्हणून तुमच्याकडे आलो. बरोबर, काही एलर्जी झाली कधी आपण स्वतः, आपल्याला माहिती आहे की औषध आहे आपण घेऊन घेतो, पण बरं नाही झालं तर आपण मग पुढे जातो ना. तर तसंच जेव्हा मानसिक स्वास्थ्यामध्ये पण तुम्हाला काही त्रास वाटत आहे आणि स्वतःहून बरं नाही होत आहे, तर मग एखाद्या डॉक्टरला दाखवण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग काय असे लक्षण आहे जेव्हा तुम्हाला कन्सिडर केलं पाहिजे की आता दाखवायला पाहिजे डॉक्टरांना किंवा सायकोलॉजिस्टला. तर पहिले तर जसं मी थोड्या वेळ आधी बोलली तर खूप महिन्यांपासून उदासीनता वाटते. म्हणजे असं नाही की फक्त थोडे दिवस झाले, महिने निघून गेले आणि काहीच आनंदी वाटत नाहीये, कामामध्ये इच्छा होत नाही, घरी काही आनंदी वाटत नाही, कुठेच काही चांगलं वाटत नाही. दुसरं जसं झोपेचं, तुम्ही स्वतःहून कमी झोपते ते एक गोष्टसाठी की 4 तास झोपत आहे, पण बऱ्याच वेळेला मी बेडवर गेली तरी मला 4 तास पर्यंत झोप लागत नाही. 12 वाजता झोपायला गेली 4 वाजेपर्यंत जागीच असते किंवा रात्रभर जागी असते, झोपच लागत नाही. खूप दिवस झाले झोपेचा प्रॉब्लेम अजून ठीक झाला नाही. काही काही बायका मला सांगतात 4 वर्षापासून आम्हाला त्रास आहे पण आता आम्ही आता आलो का, तर बस म्हणजे स्टिग्मा किंवा लोक काय बोलतील म्हणून एवढं लेट आलो, एवढा लेट अजून प्रॉब्लेम होते. मग कधी कधी असं भूक एकदम कमी होऊन जाते, अजिबात भूक लागत नाही, तर 2-3 दिवस असेल तर ठीक आहे, पण खूप महिने झाले भूक लागत नाही, ते प्रॉब्लेम आहे. झोपेचं मी म्हटलं ऑलरेडी, काही आनंदी वाटत नाही, तर काही पण प्रॉब्लेम एका लेवलनंतर तुम्हाला खूप जास्त वाटायला लागते, तर तेव्हा तुम्ही डेफिनेटली हेल्प घेतली पाहिजे. तर हेल्प म्हणजे कसं, सायकॅट्रिस्टकडे तुम्ही दाखवू शकता किंवा कोणी पण प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट असेल त्यांना तुम्ही दाखवू शकता. सायकोलॉजिस्ट काउन्सिलिंग करतात, म्हणजे बोलून तुमच्यापासून तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे ऐकून काही गोष्टी तुम्हाला एक्सरसाइजेस किंवा काही गोष्टी सजेस्ट करतात की तुम्ही कसं आपलं स्ट्रेस थोडं कमी करू शकता. ते काउन्सिलिंग सेशन्स घेतात. सायकॅट्रिस्टचं काम कुठे येते, जेव्हा काही गोष्टींसाठी मेडिसिन्सची गरज पडेल, आणि मेडिसिन्स पण जर घ्यायला लागले तर मी म्हणेन की जसं आता आपण बीपीसाठी, डायबेटीससाठी मेडिसिन्स घेतो, ते पण डॉक्टर तुम्हाला सांगतात की एक्सरसाइज करा, डाएट ठीक करा, त्याच्याने तुमचं डायबिटीस ठीक होईल. जेव्हा प्री डायबेटिक लेवलवर असते, म्हणजे डायबिटीसच्या जस्ट थोडा आधी प्री डायबिटीस नसतो, तेव्हा डॉक्टर सांगतात की एक्सरसाइज करून तुमचं ठीक होईल. माइल्ड प्रॉब्लेम असेल
प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा सिरियस इश्यू असेल, सिरियस म्हणजे तुम्हाला वर्षभर झोप लागली नाही अजिबात, भूक एकदम कमी झाली आहे, वजन कमी होत आहे, कंटिन्युअस रडण्याची इच्छा होत आहे, कधी कधी काही लोकांना सुसाईडचे पण थॉट्स येतात की आता मला जगायचं नाही आणि आता मला जीव द्यायचा आहे, तर तेव्हा फक्त काउन्सिलिंगनी ठीक नाही होऊ शकत. तेव्हा मग आपल्याला औषधं घ्यावे लागतात. औषधं कशी हेल्प करतात की आपल्या बॉडीमध्ये हे सगळे जे थॉट्स म्हणा किंवा आपला मूड म्हणा हे केमिकल्सनीच कंट्रोल होते. कुठेतरी ब्रेन मधून सिग्नल येते आणि तेव्हा आपलं मूड चांगला असू दे किंवा वाईट असू दे ते त्याच्यातून कंट्रोल होते. मेडिसिन्स आपल्याला ते कंट्रोल करण्यामध्ये, स्ट्रेस कमी करण्यामध्ये हेल्प करते. एक मी क्लासमध्ये फक्त एक स्टोरी सांगेन. एक काही महिन्याआधी जूनच्या आसपास एक लेडी माझ्याकडे आली होती. हस्बंडने आणलं होतं त्यांना माझ्याकडे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं मला की आम्ही मेच्या महिन्यामध्ये गावी गेलो होतो. तिकडे त्यांनी स्वतःला म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी खूप सारे औषधं घेऊन घेतले होते तेव्हा गावी असताना. मग त्याचं आम्ही ट्रीटमेंट वगैरे केलं. तिथून आम्ही मला इथं परत आलो आणि त्याचं पुढे ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडे आम्हाला एकाने रेफर केलं. ठीक आहे. जेव्हा त्या माझ्यासोबत ती बोलायला पण लागली, खूप तिने वेगवेगळे प्रॉब्लेम सांगितले, घरातले प्रॉब्लेम सांगितले. एक म्हणजे जास्त नाही, 35 इयर्सच्या एजमध्ये तिचं वय होतं. खूप प्रॉब्लेम सांगितले, घरी काही प्रॉब्लेम्स आहे, सासू सासऱ्यांकडून काही प्रॉब्लेम्स आहे, काही चांगलं वाटत नाही, खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, जगायची इच्छा होत नाही, असं वाटते की माझ्याने काही चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे त्यांना तुझं पण स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह विचार यायला लागले होते की मी चांगली नाहीये, माझ्याने काही चांगलं होऊ शकत नाही, मी पोरांची काळजी घेऊ शकत नाही, असं होऊ शकते डिप्रेशनमध्ये. मग त्यांना बोलून आणि त्यांना समजून की ठीक आहे आपण याच्यासाठी पहिले मेडिसिन्स ट्राय करून बघूया, ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंग पण स्टार्ट करूया. तर ते खूप घाबरत होते. मेडिसिननी काय होणार, मेडिसिनने थोडी सुसाईडचे थॉट्स जाणार, मेडिसिनने कितीच फरक पडेल, फक्त झोप येईल, मला दिवसभर झोपली नाही मी. तर त्यांना समजलं असं नाहीये, मेडिसिन्सनी तुम्हाला झोप नाही येणार. काही असे मेडिसिन असतात म्हणजे 20 मधून 2 मेडिसिन असणार त्याच्याने झोप येते. सगळ्या मेडिसिन्स जे सायकॅट्रिस्ट असतात त्याच्याने झोप नाहीये. त्यामुळे नाही, असं नाहीये. आपले विचार पण कुठेतरी आपल्या ब्रेन मधून कंट्रोल होतात. तुम्हाला आता खूप जास्त स्ट्रेसमुळे डिप्रेशनचा त्रास होतोय. ठीक आहे. त्यांना समजवलं, ट्रीटमेंट चालू केलं. पहिल्यांदा फॉलोअपला आली तरी पण बरं नव्हतं तिला. आणि होऊ शकते, कधी कधी वेळ पण लागू शकतो इफेक्ट यायला, बरं नाही वाटत तिला. तेव्हा पण तिच्या मनात तेच होतं की आता मला एवढं जास्त तर वाटत नाही आत्महत्या करावं असं, पण उदासीनता तर अजून पण आहे. आणि याच्याने किती फायदा होतो माहित नाही मला, म्हणजे ट्रीटमेंटने किती फायदा होतो माहित नाही. मी फक्त घेते, हसबंड मला देतात पण मी घेते. आता जून पासून आता नोव्हेंबर चालू आहे, त्यापर्यंत ती ट्रीटमेंटची चालू होती. आणि मागच्या 3 महिन्यापासून खूप जास्त इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये. त्यांनी मग एंडमध्ये त्यांना काउन्सिलिंगसाठी पण ते थोडे घाबरत होते की काय बोलणार, काय सांगणार काउन्सिलर. तर ते त्यांनी नव्हते घेतले सेशन्स. मग त्यांना बोलावून म्हटलं तुम्ही एकदा बोलून बघा, ट्राय करून बघा की काय हेल्प होते का. काउन्सिलर सोबत पण त्यांनी सेशन्स घेतले. काउन्सिलरनी त्यांना स्ट्रेस कसं हँडल करायचं, घरी जर प्रॉब्लेम होत असेल, आता सासू सासऱ्याला पण आपण बदलू शकत नाही, ते जे बोलणार ते बोलणारच आहे. पण आपण आपली सहनशक्ती कशी वाढवायची, ते आपण आपलं टॉलरन्स कसं वाढवायचं ते ऐकून घ्यायचं किंवा ते इग्नोर करायचं, स्वतःवर कसं आपण लक्ष देऊ शकतो. सो विथ दॅट हेल्प एवढं त्यांचं म्हणजे आता बेटर झालंय. त्यांची काउन्सिलिंग सेशन्स पण आता कम्प्लीट झाले. मेडिसिन्स अजून पण चालू आहे, पण आता आम्ही कमी करतो, म्हणजे कमी करून थोड्या दिवसानंतर थांबवणार आहे. आणि ती मला बोलली, म्हणजे हे मी सांगते कारण का ती मला असं बोलली लास्ट सेशन मध्ये की मला म्हणजे असा विश्वास होत नाही की मी असं विचार करत होते की मेडिसिननी सुसाईडचे थॉट्स कसे जाऊ शकतात, पण ते ऍक्च्युअली झालं. म्हणजे मेडिसिन्सनी खरं मध्ये मला बरं वाटायला लागलं. मी पॉझिटिव्ह पण विचार करू शकत होती. पहिले काहीच चांगलं नाही वाटायचं, आता ते विचार पण येत नाही, चांगलं पण वाटतंय. घराची, मुलांची, स्वतःची, सगळ्यांची काळजी मी घेऊ शकते. तर एका पॉइंटला ज्यांना म्हणजे जगायचं नव्हतं आणि ते ट्रीटमेंट 6 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो, तर या गोष्टीला इग्नोर नाही केलं पाहिजे की म्हणजे मेंटल हेल्थ किंवा ट्रीटमेंट आणि सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट म्हणजे काही नाही, झोपेची औषधं आहे, अडिक्शन होते फक्त हे सगळं. तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जे गोष्ट आहे ते एडिक्शन नाही असू शकत. एडिक्शन अशा गोष्टीचा असतो की ज्याने तुम्हाला त्रास होतो, दारू म्हणा, सिगरेट म्हणा, ज्याने तुम्हाला हेल्थमध्ये प्रॉब्लेम होते, ते एडिक्शन असते. मग एडिक्शन जर बघायचं असेल तर बीपीच्या औषधांचं पण सगळ्यांना एडिक्शन आहे, जे कोणी बीपीची औषधं घेते, कारण ते विदाउट ते मेडिसिन तर जगू नाही शकत. डायबिटीस आहे त्यांना पण एडिक्शन आहे. मग तसं तर मग ते एक माइंडसेट आपण चेंज करणं गरजेचं आहे. थँक्यू.